परंपरावादी मानसिकता म्हणजे माणूस कुळ, वंश, परंपरा यांच्या नावाखाली स्वतःच्याच अज्ञानाचे समर्थन करू लागतो. गीतेचा 39वा श्लोक. इथे अर्जुन समाजशास्त्रज्ञ झालाय. म्हणजे तो श्रीकृष्णाला कुळाचा नाश झाल्यावर काय काय होतं याची भीती घालतोय, दाखवतोय. तो म्हणतोय, हे कृष्णा, कुळाचा नाश झाला की कुळाच्या सनातनी परंपरा, कुलधर्म नष्ट होतात आणि जेव्हा धर्म नष्ट होतो त्यावेळेस संपूर्ण कुळात अधर्माचे साम्राज्य पसरते. बघा, आता विचार करा तुम्हीच. अर्जुनाचा तर्क किती लबाड आहे, धूर्त आहे. तो ज्याला धर्म म्हणतोय तो धर्म नाहीये, ती फक्त त्याची एक ओळख आहे त्याच्या संपूर्ण त्या ग्रुपची. अर्जुनाला सत्याची काळजी अजिबात नाहीये. त्याला काळजी कशाची आहे? मी, माझ्या कुळाचं नाव आणि विधी संपून जातील. आता अर्जुन इथे कुलधर्माबद्दल बोलतोय म्हणजे कंडिशनिंग आहे बरं का त्याचं. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जे केलं तेच करत राहणं म्हणजे धर्म? अजिबात नाही. ज्या कुळाचा पायाचा धर्माने ग्रासलेला आहे त्या कुळाच्या परंपरा वाचवून काय मिळणार आहे हो? जर झाडच सडलेलं असेल तर त्याच्या फांद्या जपण्यामध्ये काय अर्थ आहे? अर्जुनाला भीती वाटते की त्याचे विधी संपतील, पण त्याला हे दिसत नाहीये का की रणांगणावर त्याने जर हार घेतली तर रणांगणावर अधर्म विजय मिळवता येते. अर्जुन म्हणतो की धर्म नष्ट झाला की अधर्म पसरेल. अरे अर्जुना, अधर्म तर आधीच पसरला आहे. तू ज्यांच्यासमोर शस्त्र टाकून उभा आहे ना त्या अधर्माचेच प्रतिनिधी आहेत. अर्जुनाला भविष्यातील अधर्माची भीती वाटतेय, पण वर्तमानामध्ये अधर्माला रोखण्यापासूनच पळ काढतोय ना तो. जेव्हा माणसाला स्वतःच्या भ्याडपणाचं समर्थन करायचं असतं त्यावेळेस तो असंच काहीतरी परंपरा, संस्कृती या मोठ्या शब्दांचा वापर करतो. अर्जुन म्हणतोय की परंपरा नष्ट होतील, पण जेव्हा तुमची ओळख त्या कुळावर अवलंबून असते त्यावेळेस तुम्ही सत्यावर उभं राहायला घाबरता. कारण सत्य हे वैयक्तिक असतं, पर्सनल असतं आणि परंपरा ही सामुदायिक असते, सोशल असते. आत्ताच्या वेळेत काय होतं, सर आमच्या घरात ही परंपरा आहे म्हणून आम्ही करतोय, जर ते चुकीचं असलो तरी आम्ही करणार. अरे अशा परंपरांना लाथ मारणं हाच खरा धर्म आहे. ओळखीच्या पलीकडे जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला या कुळाचा, या जातीचा, या वंशाचं समजता ना तोपर्यंत तुम्ही सत्यासाठी लढू शकत नाही. सत्य कोणासाठी? कुळाचं नसतं. वर्तमानातील युद्धाला समोर जा. भविष्यात काय होईल याची भीती घालून आजच कर्तव्य सोडू नका. अर्जुनासारखं भविष्यातील अधर्माचं भांडवल करून आजचा अधर्म मोकळा करू नका. परंपरा सत्य नसते. परंपरा ही काळानुरूप बदलणारी गोष्ट आहे. जर ती परंपरा अधर्माला जन्म देत असेल तर परंपरा नष्ट होणं हीच सृष्टीची गरज आहे. स्वतःला विचारा, तुम्ही ज्याला धर्म आणि परंपरा म्हणताय तो खरोखर धर्म आहे का, की फक्त तुमच्या पूर्वजांकडून मिळालेली एक सवय आहे? तुम्ही सत्यासाठी तुमच्या कुळाच्या चुकीच्या परंपरांना आव्हान देऊ शकता का? सत्य नेहमी नवीन असतं, त्याला कुळाच्या ओझ्याची गरज नसते. तुम्हाला काय वाटतं, कुळाच्या परंपरा वाचवणं महत्त्वाचं की सत्यासाठी त्या परंपरांचा त्याग करणं?